बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भात आहेत। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीवरती मनोज जरांगे ठाम आहेत। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। अंतरवाली सराठीमध्ये मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे यांचा 1.5 वर्षापासून लढा सुरू आहे। जरांगे यांच्या 7व्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर ठाम असल्याचं सांगितलंय। कुठलीही जुलमी राजवट उलथून टाकायची, तिला कापून काढायचं, पण अन्याय मात्र बंद करायचा। हे मराठ्यांनी स्वतः शरीराची प्रत्येक वेळेस जनता सुखी राहावी म्हणून स्वतःच्या शरीराचे ढाल केलेली आणि अन्यायमुक्त राज्य देश करण्याचं काम याच मराठ्यांनी केलेलं आहे। त्यांच्यावरती मात्र अन्याय होतो हे खरं आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकारमधील काही लोक खोडा टाकण्याचं काम करतायत। लवकरच मराठ्यांचा खरा शत्रू कोण हे दिसून येईल असा सूचक इशारा जरांगेंनी दिलाय। मुख्य सरकार आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं सरकार म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री मेन आहे। त्याच्यात कोणाची किती हेळसांड करायची, कोणाचा किती अवमान करायचा, लोकशाहीची थट्टा उडवायची की नाही उडवायची, गोरगरिबांचं कल्याण होऊ द्यायचं की नाही द्यायचं हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या हातात असतं। गरीब मराठा समाजाला घटनेच्या चौकटीतच राहून आरक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे। आरक्षणाबद्दल वैयक्तिक मला विचारतं माझी भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की गरजू मराठा कुटुंबातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे। ज्यांना आज खरंच ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे जी खालावली आहे, मराठा समाजाची खालावली आहे, वस्तुस्थिती आहे। फक्त एकच आहे की ज्याचा उल्लेख देवेंद्रजी नेहमी करतात की कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यायचंय आम्हाला। जे आरक्षण दिलं आणि कोर्टानं रद्द केलं हा प्रकार झाला नाही पाहिजे, एवढंच याच्या मागचं आहे। मला 100% खात्री आहे की आरक्षण आपल्याला देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातूनच मिळणार। मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्यांवर सरकार अभ्यास करतंय। मागील सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, पुढेही त्या करू असं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलंय। अरे त्यांच्या काही मागण्या असतील बघूत ना। मागल्या कालखंडामध्ये आपल्या सरकारने प्रशासनाने बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत, अजून काही राहिले असतील त्याच्यामध्ये अभ्यास करूत आम्ही आणि सोडवण्यासारखे असतील तर आम्ही सहकार्य करू। मराठा आरक्षणाबाबत सरकारने तातडीनं पावलं उचलावीत यासाठी जरांगेंच्या आंदोलनाला समाजाचा पाठिंबा वाढतोय। जोवर न्याय मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जरांगेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही दिलाय। त्यांच्या आंदोलनाची झळ सर्व पक्षांना बसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।